प्राचीन महत्त्व संबंधित अधिकाऱ्यांनी विशद केलं। आज गुड फ्रायडे, प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा दिवस। ख्रिस्ती धर्मातील समृद्धीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आलं, त्यांची आठवण म्हणून आज शोक दिवस मानला जातो। ईस्टर संडेच्या आधीच्या शुक्रवारी गुड फ्रायडे हा पाळण्यात येतो। आजच्या दिवशी गिरिजाघरात विशेष प्रार्थना सभांचं आयोजन केलं जातं आणि येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचं स्मरण केलं जातं। गुड फ्रायडेच्या आधी 40 दिवसांचा उपवास अर्थात लेंट पाळला जातो। गुड फ्रायडे नंतर येणाऱ्या रविवारी येशू ख्रिस्तांचं सुळावरून पुनरुत्थान झालं म्हणून हा दिवस ईस्टर संडे म्हणून साजरा केला जातो। गुड फ्रायडे हा दिवस आपल्याला येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचं तसंच दया, करुणा आणि उदारतेचं स्मरण करून देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशामध्ये म्हटलं आहे। गुड फ्रायडे निमित्त नागपुरातील कामठी रोडवरील संत फ्रान्सिस डे सेल्स कॅथेड्रलमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रार्थनेच्या आधी शाळकरी विद्यार्थ्यांच्या वतीनं काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते। शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं आज प्रकाश पर्व आहे।